साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। जितेंद्र आव्हाडने प्रभू श्रीरामचंद्र यांच्या बाबतीत केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल भाजपने गुन्हा दाखल करण्याची जोडभाई पोलीस स्टेशन येथे केली मागणी। वारंवार हेतुपुरस्सर हिंदूच्या भावना दुखवण्याचे काम जितेंद्र आव्हाड करत असून शिर्डी येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाच्या बाबतीत राम मांसाहारी होता अशा प्रकारचे अवमानकारक वक्तव्य केले होते। या वक्तव्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी प्रदेश पदाधिकारी यांनी जोडभाई पेठ पोलीस स्टेशन येथे जितेंद्र आव्हाडावर हिंदूचे भावना दुखवल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। या प्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे, अनुसूचित मोर्चाचे अशोक खटके, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने, भाजप प्रदेश निमंत्रित सदस्य सागर अतनुरे, भीमराव आसादे, भाजप युवा मोर्चाचे शहर चिटणीस ओंकार होमकर, नरेश ताटे, राजू चौगुले, अर्जुन मोहिते आदींनी केली। भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी निषेध करताना जितेंद्र आव्हाड यांनी केलेले वक्तव्य हे जाणून बुजून केलेले असून 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापना होत असताना अशा प्रकारचे वक्तव्य करणे सामाजिक शांतता बिघडण्याचे काम असून या वक्तव्याने आमच्या भावना दुखवल्या आहेत। अशा बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या बेजबाबदार व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा असे प्रतिपादन अक्षय अंजिखाने यांनी केले। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आणि नेहमीच आपल्या गरळ ओकून सामाजिक शांततेचा भंग करणारे मुंबऱ्याचा तो चिट्या आव्हाड जितेंद्र आव्हाड पण मला त्याला म्हणू वाटत नाही आहे। कारण ज्या पद्धतीने आमच्या आराध्य दैवत प्रभू श्रीरामांचं त्यांनी एकेरी भाषेमध्ये उल्लेख करून राम हा मांसाहारी होता अशा पद्धतीने जे वक्तव्य केलं, खरंच या जितेंद्र आव्हाडला त्या ठिकाणी जोड्याने हाणलं पाहिजे। कारण एके ठिकाणी आपल्या 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाचा 550 वर्षाचा वनवास जे या काँग्रेस राष्ट्रवादीने अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं जे अयोध्येतलं राम मंदिराचं जे काम आहे ते रखडून ठेवलं होतं, कुठेतरी कुणाचं तरी लांगुलासी करण्यासाठी प्रभू श्रीरामांचा त्या ठिकाणी बंदिस्त ठेवण्यात आलं होतं। ते काम कुठेतरी आता होत असताना आणि प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होत असताना सामाजिक शांततेचा भंग करून हिंदूंच्या भावना दुखवण्याचं काम राष्ट्रवादी पवार गटाचा जो जितेंद्र आव्हाडने केलं आहे त्याप्रती आम्ही आज जोडभाई पेठ पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर हिंदूंची आस्था दुखावल्याबाबत व सामाजिक शांतता भंग केल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी या ठिकाणी केली। आणि या जितेंद्र आव्हाडला मी सांगू इच्छितो की आमच्या आराध्य दैवतावर आमच्या प्रभू श्रीरामावर यापुढे जर असं बेताल वक्तव्य केलं तर तुझ्या मुंबऱ्यासुद्धा मी फिरू देणार नाही ही तुला आम्ही इशारा देतो।